आपण बघितली असेल ही गर्दी है ना. मग मी रिंग रोडची मागणी का करतोय रोज रोज रोज. मी माझे साथीदार खूप काही गोष्टी या ठिकाणी सॉर्ट आउट होणार आहेत. रिंग रोड पूर्ण झाल्यानंतर, रिंग रोड पूर्ण झाला ना तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून डायरेक्ट टिटवाळा मार्गे बसेस येतील. आता बसेस यायला जागा नाही आहे आणि कल्याणला ज्यांना उतरायचं आहे, शहाडला ज्यांना उतरायचं आहे, ज्यांना भिवंडीला जायचं आहे ते कल्याण मार्गे भिवंडीला जातात. पण जर रिंग रोड पूर्ण झाला ना तर तुम्हाला सांगतो ना 10 ते 12 रुपयामध्ये आपण दुर्गाडी किल्ल्यापर्यंत पोहोचू, कल्याणमध्ये पोहोचू, कल्याणमध्ये 5 ते 6 रुपयामध्ये पोहोचू. पण ते पूर्ण होण्यासाठी खूप कालावधी लागलेला आहे 2008 पासून तर आतापर्यंतचा. हे अपघात होतात आहे ना. आता काल परवा बघितलं असेल का मुंब्र्याला जो अपघात झाला आहे, तर मुंब्र्याला जो अपघात झाला ना युद्ध करण्यासाठी उडत असतं. म्हणजे सकाळी उठल्यापासून बघा तुम्हाला जी गाडी पकडायची आहे ना त्याच्या 2 तासाची तुमची तयारी असते. युद्धाला जायची, लढाई करायची आहे, ट्रेनमध्ये चढायची लढाई असते, ट्रेनमध्ये बसायची तयारी असते, लढाई असते, ट्रेनमध्ये परत उतरायची लढाई असते, परत ऑफिसमध्ये लेट गेल्या, ट्रेन लेट झाल्यामुळे ऑफिसमध्ये पण बॉस मालक तो पण तुम्हाला ठोकत असतो. काही काहींचा तर लेट मार्क लागतो. तर याचं मूलभूत कारण माहिती आहे तुम्हाला. सुविधा स्थानिक पण भेटायला पाहिजेत, त्या भेटत नाही आहेत. आणि कर्मचाऱ्यांनी काम करायलाच पाहिजे. काम नाही केलं तर पोट तर चालणार. तर पोट भरण्यासाठी ही रेल्वेचा वापर केला जातो. पण जर महाराष्ट्र शासनाने किंवा स्थानिक पालिकांनी जर त्यांचे रोड व्यवस्थित ठेवले तर बरेचसे पब्लिक हे रोडने निघून जातील, ट्रान्सपोर्टेशनचा वापर करतील, पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा. गर्दी बाहेरही लटकणारच, काही उपयोग नाही आहे. कारण का प्रत्येकाला कामावर जायचं असतं. हे फक्त जनता आता उद्रेक करते का मुंब्र्याचा ॲक्सिडेंट ते 4 ते 5 लोकांचं नुकसान झाले. पण तुम्ही जर पाहाल ना RTI टाकून पहा, वर्षाला सेंट्रल लाईनला 125 ते 150 लोक हे ट्रेन अपघातामध्ये मृत्युमुखी पडतात. हे कुणाला दिसत नाही. आणि मी जे ओरडू सांगतोय हे पण कुणाला कळत नाही. फक्त हा तेवढा इन्सिडेंट झाला आता मुंब्र्याचा, असे झाले का ते दिसतात 4 ते 5 जण. पण जर वर्षाला लटकून किंवा गुदमरून पण गेलेले आहेत. माझेच मित्र आहे दीपक दुबे जे डोंबिवलीला राहतात, त्यांचा भावाचा ट्रेनमध्ये गुदमरून मृत्यू झालेला आहे. पहा डोंबिवलीमध्ये उतरताना. तर प्रशासन हे जनतेला किड्या मुंग्यांसारखे वागणूक देत आहे ना, किड्या मुंग्यांसारखं. किड्या मुंग्यांना पण जीव आहे. पण आता मनुष्याची जी पातळी उतरलेली आहे पूर्णपणे खालच्या लेवलला झालेली आहे. ती काहीही पडलेलं नाही आहे. सरकार आपलं सत्तेचा पक्ष तोडण्यामध्ये व्यस्त आहे आणि आपण मात्र कामधंद्यामध्ये त्रस्त आहे. आणि 1-2 दिवस चालणार हे मुंब्रा प्रकरण आणि नंतर पुन्हा हाय तेच आहे. रोज कोण ना कोणतरी मरत आहे. पहा आपल्या आजूबाजूला बसणार आहे का जिवंत. पहा. धन्यवाद.